हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण घेणार आहोत क्लास 3 ची मराठीची चौथी कविता भाजी घ्या भाजी। चला तर मग आपण सुरू करूया। भाजी घ्या भाजी, कांदे बटाटे खाणारे होतील लठ्ठे मुठ्ठे। रसाळ पिकले टोमॅटो लाल, खाणाऱ्यांचे फुगतील गाल। गावठी गाजर ताजे मुळे, खातील त्यांचे सुंदर डोळे। लुसलुसीत घ्या कोवळी काकडी, खाणारी पोरं दिसतील तगडी। खा हो हिरवी करडई माठ, लेचे पेचे होतील ताट। दुधी भोपळा कोबी फुलवर, खाऊन झोपाल खुशाल तासभर। भाजी घ्या भाजी, शेवग्याच्या शेंगा, आजी आली आजी, थांबवा रे दंगा। आता आपण यामध्ये आलेले शब्दार्थ बघूया। लठ्ठे म्हणजे जाड, टोमॅटो टमाटर सगळ्यांनाच माहिती आहे। लुसलुशीत म्हणजे नरम, कोवळी। दुधी भोपळा, आपल्याला भोपळा माहिती आहे, दुधी। कांदा आणि शेवग्याच्या शेंगा हे भाज्यांचे नावं आहेत। आता शब्दार्थ। रसाळ म्हणजे रसदार, ज्युसी। लुसलुशीत अत्यंत कोवळा आणि फ्रेश। लेचे पेचे म्हणजे दुबळा, वीक। लठ्ठ म्हणजे काय, जाड, फॅट। दंगा थांबा म्हणजे मुलं जी गोंधळ करत होती ती थांबवा। आता विरुद्धार्थी शब्द बघूया। लठ्ठ अपोजिट बारीक। कृश ताजे विरुद्ध शिळे, सुंदर विरुद्ध कुरूप। आता एका वाक्यात उत्तरे द्या। टोमॅटो कोणत्या रंगाचे असतात? टोमॅटो लाल रंगाचे असतात। काकडी कशी असते? काकडी लुसलुशीत आणि कोवळी असते। गाजराचा रंग कोणता? गाजराचा रंग केशरी असतो। आणि कांदे बटाटे खाल्ल्याने आपण कसे होतो? कांदे बटाटे खाल्ल्याने आपण लठ्ठे मुठ्ठे होतो। डोळे कशाने सुंदर होतात? गाजर आणि मुळा खाल्ल्यामुळे डोळे सुंदर होतात। आता 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तरं। भाजी खाल्ल्यामुळे होणारे फायदे। भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मुठ्ठे होतो, जाड होतो, आपले डोळे सुंदर होतात आणि आपले शरीर सुदृढ बनते। कवितेमधून तुम्ही काय शिकवण घ्या? या कवितेमधून आपण काय शिकवण घेतली की आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे। सगळ्या भाज्यांचं, काकडीची, कोशिंबीर, टोमॅटो हे जे आहे ते सर्व आपण खाल्लं पाहिजे। त्याचे फायदे, त्याच्यामुळे होणारं आपलं आरोग्य आपण कसं सुदृढ बनवू शकतो याची शिकवण आपल्याला या धड्यातनं मिळालेली आहे। तर अशा प्रकारे आपण प्रश्न उत्तरं, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द सगळं बघितली आहे। तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता। धन्यवाद, थँक्यू।